घ्या गरमागरम चहा आणि गरमागरम पराठा. वा 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 वा. पराठा आजारी का दिसतोय? इतका उदास का आहे पराठा? हा? काय? अगं इतका कोरडा कोरडा का आहे पराठा? हा कोरडा दिसतोय कारण तुम्ही आजारी पडू नये. हा? म्हणजे परोठाबाई डायटिंग वर आहेत. याच्यावर काहीतरी तूप बटर घालून आण जा. नो बटर नो घी. ठीक आहे, मग याच्यावर थोडं चीज घालून आण जा. काय झालं? चीज. हा? चीज. हो चीज. अरे टप्पूचे बाबा, तुम्हाला माहितीये का चीज तर बटर आणि तुपापेक्षा जास्त घटक आहे. अगं अडाणी, तुला असं कोणी सांगितलं? तुला माहिती आहे चीज तर हाडांना मजबूत करण्यासाठी जास्त गरजेचं असतं. चीज तर जरूर खायलाच पाहिजे. जा ह्याच्यावर थोडं चीज घालून आण जा. सॉरी टप्पूचे बाबा. अगं काय सॉरी? दया, हे बघ, कृपा करून अंजली भाभी बनण्याचा प्रयत्न करू नको हा. टप्पूचे बाबा, मी कोणासारखंही कसंही बनण्याचा प्रयत्न करत नाहीये. मी दया टप्पूचे बाबा गडा आहे आणि तेच बनून खुश आहे. मी तर फक्त एक पतिव्रता पत्नी होण्याच्या परमधर्माचे पालन करत आहे. अरे पतीला उपाशी ठेवा असं कोणत्या धर्मात लिहिलंय? अरे मी तुम्हाला उपाशी कुठे ठेवतेय? तुम्हाला खाण्यासाठी पराठा दिलाय ना. हे बघा टप्पूचे बाबा, माझी आई नेहमी म्हणते पतीच्या मनातला रस्ता पतीच्या पोटापासूनच सुरू होतो. अर्थात पतीचं मन जिंकायचं असेल तर पहिले पतीच्या पोटाला जिंकायला पाहिजे. हा, एकदम बरोबर, एकदम बरोबर बोलते तुझी आई. हो ना. हो.